गृहनिर्माण संस्थांसाठी जे नवीन अध्यादेश निघालेला आहे त्याविषयी आज मी आपणाशी थोडा संवाद साधणार आहे. आजच्या परिस्थितीत बघितलं तर महाराष्ट्रात सहकाराचं जाळं खूप मोठं आहे. जवळजवळ 2.5 लाखाच्या वर सहकारी संस्था आहेत आणि त्यात वेगवेगळ्या 56 प्रकारच्या संस्था या महाराष्ट्रात सहकारातून कार्यरत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे गृहनिर्माण संस्था. 1 लाखाच्या वर गृहनिर्माण संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणजेच काय तर 50% पेक्षा जास्त संस्था या गृहनिर्माण संस्थांचा वाटा आहे. आणि सर्वांसाठी एकच कायदा, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 अन्वये कामकाज चालू होतं. पण हे सगळं बघितलं तर सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या कामकाज करतात त्या कोणत्याही नफ्यासाठी न करता सभासदांच्या हितासाठी सेवा पुरवणं आणि सर्वांना सुविधा मिळणं यासाठी गृहनिर्माण संस्थांचं कामकाज होतं. हे सगळं लक्षात आल्यानंतर या गृहनिर्माण संस्थांचं कामकाज करत असताना बऱ्याचशा अडचणी होत्या, कारण कायदा सर्व सहकारी संस्थांसाठी एक होता. त्या अनुषंगाने बरीच मागणी झाली आणि आपल्याला राज्यपालांकडून 9 मार्च 2019 रोजी अध्यादेश जारी झाला आणि एक नवीन स्वतंत्र प्रकरण असं आपल्या सहकारी कायद्यात लागू झालं. त्यातली माहिती सर्वांपर्यंत पोचावी या उद्देशाने आज मी आपल्या समोर आहे. सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्थांचं कामकाजाचे नियम हे अतिशय क्लिष्ट नसावेत, अशा स्वरूपात ते सुरळीत असावेत, त्यातलं स्पष्टीकरण प्रत्येकाला कळेल असं असावं, अशा कारणामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्या बदलांविषयी आपण बघणारच आहोत, कारण त्या बदलांविषयी आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे. गृहनिर्माण संस्थांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या. निवडणुका होत्या, कमिटीमधले सभासद संख्या होती, कलम 101 अंडर थकबाकी असणाऱ्या वसुलीचे प्रश्न होते आणि बरेचसे त्यामध्ये असणाऱ्या काही रेरा कायदा आल्यापासून आवश्यक असणाऱ्या काही बाबींची त्याचा अंतर्भूत त्यामध्ये होणं आवश्यक होतं. त्याच उद्देशाने हे नवीन चॅप्टर जो आपल्याला राज्यपालांकडून प्राप्त आहे तो दिनांक 9 मार्च 2019 रोजी झालेला आहे. नवीन कायद्यातला हा बदल आहे आणि तो आपल्या समोर मांडण्याचा मी हे करते आहे. 13B असं हे प्रकरण आहे कायद्यातलं. 154B नुसार 1 ते 31 इतक्या प्रकारचे बदल यामध्ये झालेले आहेत. सर्वच एका वेळी सांगणं थोडंसं कठीण आहे, पण मी तरी जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं आज आपण करू. अन्यथा नंतर प्रत्येक एक प्रकरणासाठी 10 मिनटं 15 मिनटं जसं शक्य होईल तसं आपण त्यावर पुढील सेशनमध्ये चर्चा करू, जेणेकरून नवीन जे बदल आलेत ते सर्वांसमोर मांडता येतील. सगळ्यात पहिला महत्त्वाचा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीतला कायदा म्हणजे पूर्वी सहकारी गृहनिर्माण संस्था सहकारी कायद्यानुसार सहकाराचं निवडणूक प्राधिकरण नेमलं गेलेलं होतं आणि निवडणूक प्राधिकरणाच्या मार्फत या निवडणुका घेतल्या जायच्या. परंतु काही गृहनिर्माण संस्था 10 मेंबर, 5 मेंबर, 10 मेंबर ते मोठ्या 500 मेंबर वगैरे पण आहेत. परंतु 10 मेंबरलाही तेच नियम होते, 500 सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनाही तेच नियम होते. आणि मग या वेळी काम करत असताना जर कायद्यामध्ये तरतुदीनुसार काही रिझर्वेशन्स अपेक्षित होते, लेडीज रिझर्वेशन्स होते, रिझर्व कॅटेगरीनुसार काही रिझर्वेशन्स अपेक्षित होते आणि हे सगळे रिझर्वेशन्स कमी सभासद असणाऱ्या
करणं हे थोडंसं जिकरीचं होत होतं. त्या अनुषंगाने इलेक्शनसाठी काही बदल केले तर 250 मेंबर्सच्या खाली असणाऱ्या संस्था या त्यांच्या संस्था स्तरावरच, परंतु कायद्यात जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचं इलेक्शन घेतील आणि त्याचा अहवाल आपल्याला सहाय्यक निबंधकांकडे द्यावा लागेल. इलेक्शनसाठी पिरियड हा 5 वर्षाचाच आहे. 5 वर्षाचं इलेक्शन होणार आहे. त्यानंतर कमीत कमी आपल्याला पूर्वी असं असायचं की जर 11 मेंबर, 12 मेंबर, 16 मेंबर अशी ही संस्था असेल तरीसुद्धा प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे जनरल कॅटेगरी 2 SC ST, 1 OBC आणि 1 NT अशा प्रकारे 11 जणांची तरी कमिटी असायला हवी होती. परंतु या अशा जर सभासदच 11 असतील तर ते सर्वच सभासद हे कमिटीवर येतील आणि कामकाज मग तिथे निर्णय प्रक्रिया थोडी क्लिष्ट होते. या अनुषंगाने, कारण काही ठिकाणी लेडीज तयार नसतात, काही ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीमधली व्यक्ती काम करण्यास इच्छुक नसते, अशा विविध कारणांमुळे अशा छोट्या संस्थांमध्ये कामकाज करणं थोडंसं जिकरीचं होत होतं. या अनुषंगाने हा बदल करण्यात आला आहे की कमीत कमी 5 सदस्य असतील तरीसुद्धा अशा ठिकाणी व्यवस्थापकीय समिती कामकाज करू शकेल. दुसरा एक मुद्दा अगदी महत्त्वाचा असा आहे तो म्हणजे मेंबरशिपबद्दलही व्याख्या काही यात 154(ब)(a) नुसार बऱ्याचशा व्याख्याही दिलेल्या आहेत. पण मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच आपल्याला आज बघणं थोडंसं अवघड होईल, कारण हा तसा अगदी कायद्यातला बदल समजावून सांगायचा म्हणलं तर कदाचित 2 ते 3 तासही आपल्याला पुरणार नाहीत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना थोडक्यात आपल्याला त्याची माहिती देऊन नंतर प्रकरण वाईज आपण त्याची माहिती पुढे नक्कीच घेऊ. मेंबरशिपबद्दल विषय म्हटलं तर पूर्वी क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद अशी विभागणी होती. परंतु आता परचेस केल्यानंतर त्याची विभागणी ही 4 सभासदाची विभागणी 4 विभागात केली आहे. ती म्हणजे ज्यांनी फ्लॅट किंवा गाळा अथवा जी सदनिका गाळा जो खरेदी केलेला आहे त्याचं परचेस केलेल्याचं मेंबरशिप, त्यांच्याबरोबर ज्यांनी गाळा घेतलेला आहे त्याचं जॉईंट मेंबरशिप, त्यानंतर असोसिएट मेंबर ही नवीन एक व्याख्या आपल्याला या प्रकरणात अंतर्भूत झालेली आहे. तीही आपण असोसिएट मेंबरबद्दल ही आपण नंतर बोलूयात. आणि नॉमिनी मेंबर, लिगल हेअरर, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनी किंवा लिगल हेअररनी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करायचा आहे, त्याला प्रोव्हिजनल मेंबर, तात्पुरता सभासद अशी विगतवारी करण्याचं या प्रकरणात आपल्याला या अध्यादेशामध्ये नमूद केलेलं आहे. तसंच या प्रकरणामध्ये पूर्वी संस्था रजिस्ट्रेशन करत असताना एक सभासदांची ॲग्रीमेंट्स झाल्यानंतर संस्था नोंदणी व्हायला वेळ लागायचा आणि मग यावेळी असं करत असताना बरेचसे सभासद राहायलाही यायचे, परंतु संस्थाच रजिस्टर होत नव्हती. आता या कायद्यानुसार 51% सदनिका विक्री व्यवहार झाल्यानंतर आपल्याला सहकारी संस्थांची नोंदणी होणार आहे. त्यामुळे सभासदांच्या दृष्टीने हे खूपच हिताचं आहे. त्यानंतर बरेचसे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आता तयार झालेले आहेत आणि असे कॉम्प्लेक्सेस तयार झालेले असताना या कॉम्प्लेक्सेसचा 5 संस्था असतील तरच फेडरेशन किंवा असोसिएशन केलं जायचं, कारण त्यातल्या कॉमन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कशा कोणी व्यवस्थापन त्याचं बघायचं याबाबत बऱ्याचदा वाद उत्पन्न व्हायचे. मग त्या संस्थेमधल्या कोणी या सगळ्याचं कामकाज बघायचं, कारण की आत्ता 2 ते 3 अशा संस्था असतात आणि मग त्यांच्यामध्ये 5 संस्था नाहीत म्हणून त्यांचं फेडरेशन होत नसायचं. परंतु आता या अध्यादेशानुसार आपल्याला 2 संस्था असतील
तरीही फेडरेशन किंवा असोसिएशन ऑफ मेंबरशिप ही असोसिएशन आपल्याला रजिस्टर करता येणार आहे. त्यामुळे हाही एक मोठा चांगला बदल आपल्याला यामध्ये दिसून येतो. त्यानंतर बऱ्याचशा व्याख्यांमध्ये रेरा कायद्याची जोडणी झाल्यामुळे सभासदांना तर बराचसा दिलासा झालेला आहे आणि रेरा आणि आपल्या गृहनिर्माण संस्थांसाठी आवश्यक असणारे बदल हे दोन्ही घेऊन या संस्थांचं हे बदल झालेले असल्यामुळे हे नक्कीच सर्वांच्या हिताचे आहेत. यामध्ये दुसरी एक फार महत्त्वाची बाब म्हणजे डिफॉल्टर्स विषयी मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. पूर्वी डिफॉल्टरमध्ये ज्या सभासदांनी संस्थेची वर्गणी देऊ केलेली नाही त्याला नोटीस देणं अपेक्षित होतं आणि नोटीस दिल्याच्या तारखेनंतर 101च्या कारवाईसाठी आपल्याला प्रोसीड होता येत होतं. परंतु आत्ता 154(ब)(29) नुसार आपल्याला परवाच आपण एक प्रकरण त्यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये पण आपण एक सिरीज ठेवली होती की सभासदांची वसुली प्रक्रिया, त्यामध्येही ॲडव्होकेट निकम यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहेच. गृहनिर्माण संस्थांचे येणे असलेल्या रकमा, थकबाकीच्या रकमा आणि याबाबत वसुली कशी करावी आणि त्याबाबत इथे म्हटलेलं आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की संबंधित गृहनिर्माण संस्थेने थकबाकीच्या संबंधातील लेख्याचे विवरण, लेख्याची माहिती आणि हे दस्तऐवज आपल्याला सभासदाला बिल त्या सभासदाला दिल्यानंतर ड्यू डेट नंतर संस्थेला त्याची देणी वसूल करण्याचे आता अधिकार आहेत. पूर्वी नोटीस द्यावी लागायची, परंतु आता बिल दिलं तरी सुद्धा बिलच्या ड्यू डेट नंतर त्यांनी भरणा केलेला नाही तर आपल्याला गृहनिर्माण येणे रकमा ज्या वसूल करायच्या आहेत आणि त्यावर जर कारवाई करायची असेल तर आपण त्या अंतर्गत त्या पोटनियमाच्या कलमांप्रमाणे आपण त्या सभासदावर कारवाई करू शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबाच्या बाबतीतल्याही व्याख्या याच्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण करून दिलेल्या आहेत. संचालक मंडळांच्या बाबतीमध्ये खूपच आवश्यक असे बदल झालेले आहेत. पूर्वी 250पेक्षा कमी मेंबर्स असणाऱ्या संस्थांना जर त्यातले पद रिक्त झाले असतील, संचालक मंडळातील काही पद रिक्त झाले असतील तर अशी पद रिक्त करण्याकरता सुद्धा सहाय्यक निबंधकांकडे अर्ज सादर करावा लागत असे. परंतु आता तसं न करता संस्थेच्या स्तरावर 250 मेंबर्सच्या आतील संस्था ज्या आहेत त्यांनी संस्थेच्या स्तरावरच अशा रिक्त पदांचा भरणा करता येईल आणि संस्थेचं कामकाज सुरळीत होईल. संस्थेचं कामकाज सुरळीत व्हावं याच उद्देशाने अशा प्रकारचे बदल यामध्ये झालेले आहेत. बऱ्याचदा असं असतं की पदाधिकारी काम करत असतात, पदाधिकाऱ्यांना हे सेवाभावी दृष्टीनेच काम होत असतं, परंतु तिथला संवाद कमी असतो आणि संवाद कमी असल्यामुळे बऱ्याचदा तिथे वादविवाद होतात आणि असे वादविवाद होऊ नयेत, कारण संवाद साधला तरच त्यातून सुसंवाद होईल आणि संस्थेचं कामकाज हे सुरळीत चालेल. परंतु जर सुसंवाद साधलाच नाही तर वाद उत्पन्न होतील आणि आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीशी आपण वादांच्या माध्यमातून आपले वाद सोडवणं हे चुकीचं आहे. त्यापेक्षा सुसंवाद साधला, गृहनिर्माण संस्थातल्या सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुसंवाद साधला तर अशा पद्धतीत वाद उत्पन्न होणार नाहीत आणि या कायद्यातल्याही तरतुदींचा आपण आधार घेतला तर वसुली किंवा या गोष्टींसाठीही सहाय्यक निबंधकांकडे न जाता संस्थेच्या सचिवाने आपल्याला बिल डेटच्या आधी सभासदांनी त्याचा भरणा करायला हवा आहे. तसंच लेखापरीक्षकाचीही व्याख्या यात दिलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गृहनिर्माण संस्थांच्या
आपण गृहनिर्माण संस्थांच्या सभासदत्वाविषयी बघितलेलं आहेच आहे. 1 ते 31 मध्ये आपण मी परत एकदा आपण त्याचा रिव्ह्यू घेऊया. गृहनिर्माण संस्थांची विगतवारी याविषयी थोडीशी माहिती यामध्ये दिलेली आहे. गृहनिर्माण संस्था या 3 प्रकारे असतात. एक टेनंट ओनरशिप, दुसरी टेनंट को पार्टनरशिप आणि तिसरी अदर टाईप ऑफ अशा हाऊसिंग सोसायटीज. त्या टेनंट ओनरशिप यामध्ये प्लॉट ओनर्सच्या ज्या संस्था असतात त्या संस्था येतात. त्या ठिकाणी जमीन ही संस्थेच्या मालकीची असते आणि त्यावरील जो बंगलो वगैरे असेल तो बंगलो त्या सभासदाच्या मालकीचा. त्याचा दुरुस्ती देखभाल करण्याचा अधिकार हा त्या स्वतः सभासदाचा असेल. टेनंट को पार्टनरशिपमध्ये ज्या इमारती मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस सध्या उपनगरांमध्ये उभारले जात आहेत त्या सर्व संस्था ह्या भाडेकरू सहभागीदारी या अंतर्गत येतात. भाडेकरू सहभागीदारीमध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण असतं. म्हणजे संस्थेच्या मालकीची जमीन आणि इमारत आणि भागीदार हा त्याच्यासाठी देखभाल दुरुस्ती खर्चाची वर्गणी एकत्र करून आपण त्या सभासदांना सेवा पुरवल्या जातात. अशा प्रकारे या संस्थेच्या विगतवारीविषयी यामध्ये दिलेलं आहे. तसंच संस्था पूर्वी असं असायचं की संस्था नोंदणी होण्याच्या आधी कामकाज बघण्यामध्येही बरेचसे हे असायचे. परंतु आत्ता 51% इतक्या सदनिका विकल्या गेल्यानंतर प्रपोज सोसायटी असं म्हणूनही आपल्याला कामकाज चालू करता येणार आहे. हाही एक मोठा बदल यामध्ये आपल्याला दिलेला आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी परमिशन आपल्याला दिलेली आहे आणि त्या खाते उघडून त्याप्रमाणे मंजूर आराखड्याची प्रत मुख्य प्रवर्तक यांनी ठरावाची सर्व करून 30 दिवसाच्या आत त्यावर निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर भूखंडाच्या बाबतीतही 2 पेक्षा पूर्वी 5 पेक्षा जास्त असतील तर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असतील तरच फेडरेशन रजिस्टर होत होतं. परंतु आता 2 संस्था असतील तरीही अशा फेडरेशन रजिस्टर होणार आहे. त्यामुळे अशा कमी संस्था ज्या ठिकाणी आहेत त्यांचंही एकत्रित फेडरेशन रजिस्टर करणं हे सोपं होईल. तसंच त्यानंतर एकशे 54(ब)(14) एखाद्या सदस्याचा भूतपूर्व सदस्याचा अथवा मृत सदस्याचा भागावर हितसंबंधावर त्यांनी देय असलेल्या देण्याच्या मर्यादा ज्या आहेत त्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. जोपर्यंत तो सभासद नवीन येणारा सभासद त्या सर्व वर्गण्या देत नाही तोपर्यंत त्याला मेंबरशिप दिली जाणार नाही. हाही एक मोठा बदल हा त्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर 154 154(ब)(27) यामध्येही बदल झालेले आहेत की आत्ताही कोविडसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मग अशा वेळेस निबंधकांनी आदेश काढून पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन कोविडचीही कामगिरी ही कशी सुव्यवस्थित पार पडेल यासाठी शासनाने पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. तसंच एक फार मोठा बदल यात झालेला आहे. पदाधिकाऱ्यांवर यामध्ये जबाबदारी दिलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की पदाधिकाऱ्यांकडे NOCसाठी किंवा काही त्यांना सभासदांना आवश्यक असणाऱ्या प्रती मागणी केली जाते. परंतु अशा प्रती मागणी जरी केल्या तरी त्यांना त्या वेळेत उपलब्ध होत नाहीत आणि मग त्या सभासदाला नाहक अशा बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग यासाठी पदाधिकाऱ्यांनी जर ते वेळेत उपलब्ध करून दिलं नाही तर पदाधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचीही तरतूद या ठिकाणी नमूद केलेली आहे. या ठिकाणी 154(ब)(8) अंतर्गत कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रतिदिन 100 रुपये
आणि परंतु 5,000 रुपयापर्यंत एवढी दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांनीही याची दखल घ्यायची आहे. अर्थात गृहनिर्माण संस्थांसाठी अशा कोणत्याही परिस्थितीत दंडात्मक कारवाई खरं बघायला गेलं तर नाही व्हायला हवी. कारण आधी स्वतः सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी हे बघून घ्यायचं आहे की आपली संस्था ही आपण आपल्या सेवा पुरवण्यासाठी रजिस्टर करून घेतलेली आहे. आणि पूर्वीप्रमाणेच शेजार धर्म, आपला असणारा शेजारी हा आपल्याला कोणत्याही वेळेस मदतीला नक्कीच धावून येणार आहे. या उद्देशाने सहकारी गृहनिर्माण संस्थांनी एकोप्याने राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असं म्हटलं तरी उपविधीचं वाटप, आपण काही उपविधीचं वाचन करणं एकत्रितरित्या, हेही आपल्याला शक्य आहे. आत्ता तर व्हॉट्सअप आणि या माध्यमातून या PDF कॉपीज mahasahkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. तरी प्रत्येक सभासदांनी आपल्याकडे आपल्या उपविधीची प्रत काढून घेतली आणि त्याचं वाचन केलं तर मला असं वाटतं की संस्थेमध्ये वाद विवाद तंटा हे उत्पन्न होणार नाहीत आणि संस्थेचं कामकाज हे सुरळीत चालेल. हे सगळं करत असताना हाऊसिंग सोसायटी ही सहकार्याने राहावी आणि यामुळे हे सगळे बदल करण्यात आलेले आहेत. आपण लवकरच एक प्रकरण घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी एका वेळी आणि एका सत्रामध्ये सांगणं थोडंसं अवघड जात आहे. त्यामुळे आपण या सगळ्याच्यावर वाचन करून तो एक चॅप्टर वाचून त्यावरचा खुलासा आपण नक्की करून घेऊ आणि पुढील सेशनमध्ये अशा सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करू. आपण सर्वांनी दिलेलं सहकार्य हे असंच राहो आणि हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्थेमार्फत जास्तीत जास्त सेवा आम्हाला कशा देता येतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.